पुणे महापालिकेसाठी आज पुनीत बालन, जे की पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आज मतदान केलेलं आहे. काय सांगाल, 9 वर्षाच्या नंतर पुणे महापालिकेमध्ये मतदारांच्या पोटाला शाई लागली आहे, तुम्ही सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. नाही, एक आनंदाची गोष्ट आहे की 9 वर्षानंतर ही इलेक्शन पार पाडली आज. आणि मी एवढीच अपेक्षा ठेवेल की जे रखडलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील, रोडचे असतील, अनेक प्रश्न आहेत जे प्रशासनाच्या मार्गे होतच असतील, हे निवडून आल्यानंतर हे सगळे नगरसेवक ते काम लवकरात लवकर संपवतील आणि त्याला मार्ग व्यवस्थित लागेल. ज्यावेळेस तुम्ही मतदानासाठी गेलेला होता, तुमच्या मनात काय विचार होते, म्हणजे काय विचार करून मतदान. नाही, आता आमचा जे प्रभाग क्रमांक 14 आहे, कोरेगाव पासून to मुंढवा, याच्यात मोठी जी समस्या आहे ती ट्रॅफिकची आहे. थोडी इकडे इन्फ्रास्ट्रक्चरची पण समस्या आहे. तर मनात हीच होती की जे आमचे पसंतीचे उमेदवार आहेत, ज्यांना आम्ही मतं दिले, आम्हाला हे वाटतं की हे उमेदवार निवडून आले तर हे लोक हे काम लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने करतील. खरं तर पाहतोय, विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, पुनीत बालन हे बिहाइंड द सीन कुठेतरी खूप सक्रिय दिसलेले होते. ते महापालिका निवडणुकीमध्ये कुठेच दिसले नाही. नाही, वेगळी कारणं पण आहेत. थोडी आम्ही आर्मीच्या कामाने पण मी थोडी व्यस्त होतो. पण असं नाहीये की मी ह्या निवडणुकीत सक्रिय नव्हतो. बिहाइंड द सीन जे कामं असतात ते बिहाइंड द सीन असं ते पुढे दिसत नाही. ते सुरूच होती. आणि नुकतीच सप्टेंबरमध्ये आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट झाली. एक मला मुलगा झाला आणि जास्तीत जास्त त्याच्यासोबत मी वेळ घालवतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा गुप्तपणे कुठेतरी सक्रिय होतात असं. 100% गुप्तपणे सक्रिय. कारण ह्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय जे उमेदवार आहेत, काही माझे मित्र पण आहेत, काही लोक माझे परिचयचे, त्यांना ज्या पद्धतीने मदत करता येईल आम्ही केली आहे. एक युवा उद्योजक म्हणून जे उद्योजक आहेत पुण्यामध्ये, त्यांना काय आवाहन कराल, जे नवीन उद्योजक आहेत मतदानाच्या निमित्तानं. मी 100% फक्त युवा उद्योजकांना नाही, पण मी सर्व पुणेकरांना हेच सांगेल की अजूनही 2 तास आहे. ज्यांनी मतदान नाही केली, मतदान. कारण आजचा जे दिवस आहे ती लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये आपण सगळे भाग आहे. तर हे आपलं हक्क आहे की आपण मतदान करावे, तर सगळ्यांनी येऊन मतदान करावे. अर्थात हे होते पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आणि जेवढेही लोक अजूनही घरी आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क अजाब बजावलेला नाहीये. त्यांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी.